पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जेवण घे। उज्ज्वला जेवण कर। अगं मी वाढलंय स्वतः प्रकाश वाघमारेंनी। जेवण कर, उपास तापास सोड, तब्येत बिघडेल तुझी। कोणासाठी करते? शिल्पीच्या हट्टासाठीच ना? हट्टासाठी नाही, तिच्या हक्कासाठी। हे बघ, तिला कोणीही एकटं पाडत नाहीये आणि कुठलाही अन्याय तिच्यावर होणार नाही। तुम्हाला जाणवत नाहीये का लेकीची फरफट होती ती? तुम्हाला तुमच्या लेकीचं दुःख दिसत नाहीये का? हे बघ, हेच म्हणत होतो मी तुला, उगाच अंगावर काढू नकोस। हट्ट सोड, खाऊन घे जरा। काय झालं? हे बघ शिल्पी, जोपर्यंत तुझे वडील हे घर तुझ्या नावावर करत नाही ना, तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही। अगं समजव तिला, खा म्हणा जरा 2 घास। शिल्पी निर्लज्जासारखी का उभी आहेस? एकतर स्वतःच्या आईला आपल्या जाळ्यात उडवलं। नाही, तुला माहिती आहे ना, उपास तापास तिला झेपत नाहीत, तरी तरी अशी गप्पा काय? तिला म्हणाव जेवण कर, पाणी पी। अगं बोल। हो आई। शिल्पी, उगाच मला समजावण्याच्या भानगडीत पडू नको। मला बरोबर माहितीये मी काय करते। उज्ज्वला माझं ऐक, हा हट्ट सोड। अगं उगाच बीपी लो होईल तुझा, ऍडमिट करायला लागेल दवाखान्यात। त्यापेक्षा जेवण कर। अगं शक्ती तर येऊ दे अंगात, नंतर भांडणं माझ्याशी की सह्या कर म्हणून। तुम्हाला कितीदा सांगितलंय, कळत कसं नाही? उज्ज्वला, आई आई उज्ज्वला, अगं पकड तिला, आधार दे। दादा, आई 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 काय झालं? आई, एक मिनिट। आई 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 सर, आई काय झालं? आई पड, तू पड, पड, हळू पड। आई आई अगं काय झालं बाबा हिला? शिल्पीच्या नावावर घर करा म्हणून उपोषण सुरू केलं, अन्न पाणी सोडलाय। आई आई अगं उठ। आई की रस तू? अरे मी काय, मला काहीच माहित नाहीये। तू येण्याच्या 2 मिनिटं आधी आलीये मी फक्त। खोटं बोलू नकोस। अरे मी का खोटं बोलीन? माझी पण आईच आहे ना, मलाही काळजी वाटते तिची। आई आहे ना, कळतंय ना, मग कर ना काहीतरी। उठव तिला, पाणी मार तिच्या तोंडावर। अशी ठोंब्यासारखी काय उभी आहेस? ती पाणी आणायला गेलीये। बाबा, डॉक्टरांचा मेसेज आलाय, 15 मिनिटात येतात ते। अहो दे तिला। एक मिनिट, काय देताय तुम्ही तिला? अगं लिंबू सरबत आहे। नाही, नको दिवस। का? हा, मग तिचा पण मोडेल ना। तिने असा पण केला की बाबा जोपर्यंत पेपर्सवर सह्या करत नाहीत, सगळ्या गोष्टी माझ्या नावावर करत नाहीत, तोवर ती पाण्याचा एकही थेंब घेणार नाही म्हणून। बाबा ही तुमची मुलगी आहे? अरे किती निर्लज्ज आहे। अगं तुझं डोकं फिरलंय का? तुझी आई चक्कर येऊन पडलीये, तिला जागा करायचंय आपल्याला। हा काय बोलतेस तू? तुला कळतंय का? अरे मला असं म्हणायचंय की डॉक्टरांना येऊ देत, ते सांगतील ते करूया ना आपण। उगाच वहिनी काय देते माहिती नाही आपल्याला, सो डॉक्टर जे सांगतील ते करूया। उगाच आपण स्वतःहून काही करायला नको। शट अप। अरे थांब यार, तुम्हा लोकांना कळत नाहीये ती एकटी माझ्या बाजूने उभी आहे। ती माझ्यासाठी काहीतरी स्टँड घेतेय। तुमचं काय जात आहे? ती मला माझे हक्क मिळवून देणार आहे, त्यामुळे थांबा जरा सगळे। मला हिच्याशी बोलायचंच नाहीये बाबा। मी पाच पाणी पाच। आई आई घे, आई घे, आई घे। अगं
माझ्या डोळ्यासमोर आत्ता हे सगळं या घरात काय घडतंय? पप्पा बाबा अंकल कधी येणार? मला खूप बोर होतंय. येतील बेटा एवढ्यातच, त्यांचीच वाट बघतोय. मग मला मोबाईल द्या. संजू नाही, तू अभ्यास करतोयस ना, तो आधी कंप्लीट कर मग मोबाईल. ठीक आहे? नाही, मला गेम खेळायचा. संजू मी तुला किती वेळा सांगितलं जास्त मोबाईल खेळायचा नाही, आधी अभ्यास कर. चल. सॉरी मला उशीर झालाय का जास्त? अरे नाही नाही नाही. खूप उशीर झाला तुम्हाला. मला खूप बोर होतंय तुमच्यामुळे. ओ मेरे गबरू शे, तुला माझ्यामुळे बोर झालं. नाही नको, बस आपण बसूनच बोलू. आता मी आलोय ना, आता तुला बोर होणार नाही. बघ गबरू शेर, काय रे हा काय करतोय इकडे? अरे माई अप्पांबरोबर कार्यक्रमाला जायचं होतं पण गेला नाही, त्याला माझ्यासोबतच राहायचंय. पप्पा फोन द्या ना. मी आलोय ना, आता कशाला पाहिजे तुला फोन? अरे बबन काका आलेत ना, मग कशाला हवाय मोबाईल? पप्पा द्या ना फोन. बरं ठीक आहे, हे घे, पण फक्त 10 मिनिटं. ठीक आहे? बरं काय म्हणत होतास? ही फाईल आहे. ओके. एक पार्टी आहे, त्यांच्या वकिलांनी ही फाईल दिली आहे. एकदा नीट चेक कर सगळे पेपर बरोबर आहे का, ते विनाकारण काही घोळ नको व्हायला. बरं. पप्पा मम्मीचा फोन आला होता. संजू तुला मोबाईल गेम खेळायला दिला ना, बाकीच्या गोष्टी काय चेक करतोयस? पप्पा पहिले तुम्ही सांगा, मम्मीचा फोन आला होता ना, तिला माझ्याशी बोलायचं असणार. मला पण तिच्याशी बोलायचंय. संजू तू आम्हाला डिस्टर्ब करतोयस. नाही, तुम्ही आधी कॉल लावून द्या, मला मम्मीशी बोलायचंय. संजू हे काम झालं की आपण बोलूया, तू आता शांत बस. तुम्ही तिचा फोन उचलत का नाही? मला का बोलायला देत नाही? संजू तुझ्या मम्मीचा फोन आला तेव्हा मी कामात होतो म्हणून फोन नाही उचलला. तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन लावून द्या मला. संजू तू मला डिस्टर्ब करतोयस, कळतंय का तुला? आणि मम्मी आता कामात असेल, उगाच हट्टा करू नकोस. आपण थोड्या वेळाने ट्राय करू. फोन लावून द्या, फोन लावून द्या, फोन लावून द्या. संजू मला माझ्या मम्मीची खूप आठवण येते. तुम्ही मोठी माणसं नेहमी भांडत असतात, म्हणून मला तुमच्या दोघांबरोबर राहता येत नाही. इकडे मम्मी मला ओरडते आणि इकडे तुम्ही मला ओरडतात. माझी काय मिस्टेक आहे? मी काय केलंय? संजू बेटा, अरे तुझी काहीच मिस्टेक नाहीये बेटा, तू काहीच नाही केलेस. आम्ही मोठीच माणसं भांडत असतो, त्रास तुला होतो. बेटा तुला मम्मीशी बोलायचंय ना, अरे ती फ्रायडेला भेटेल ना तुला, तेव्हा खूप बोल तिच्याशी. पण मला तिला खूप वेळ भेटायचंय. ठीक आहे ना बेटा, हे बघ फ्रायडेला आहे ना, तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत मम्मी सोबतच राहा. एक काम कर, आता तू 10 मिनिटं मोबाईल खेळ, आम्ही जरा कामाचं बोलून घेतो. विद्युत, काय झालंय? तू आधी असा नव्हता. द्यायचं नाही एखादा फोन लावून, काय होतं? अरे बबन, बोलणं करून द्यायला माझी काहीच हरकत नाही. एकदा काय मी 10 फोन लावून देईन, पण तू शिल्पीला ओळखतोस ना, तिला एखादं काम करायचं असेल ना तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते. मला नाही आवडणार की तिने तिच्या गोष्टींसाठी संजूचा वापर करावा. आणि म्हणूनच या दोघांनी न बोललेलंच बरं आहे. आय एम सॉरी बेटा. सकाळपासून काहीच खाल्लं नाही म्हणून त्यांना त्रास झालाय. निदान पाणी तरी प्यायला हवं होतं. मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ऐकतच नव्हती. मला सांगा, त्यांना चक्कर आली होती तेव्हा त्यांना काही दिलं होतं का? हो दिलं होतं. मी नाही नाही म्हणत होते तरी पण या लोकांनी जबरदस्तीने दिलं. काहीतरी लिंबू आणि साखर काहीतरी दिलं, जबरदस्तीने दिलं. पण
बरं झालं. काय असतं, अशा वेळी प्रसंगावधान दाखवण्याची गरज असते. म्हणजे ते पाणी दिलं म्हणूनच ते हे दुखणं घरच्या घरी निभावलं, नाही तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली असती. पण एनिवेज आता मी त्यांना इंजेक्शन दिलंय आणि सलाईनही आपण सुरू केले. हे सगळं डिहायड्रेशनमुळे झालंय. डॉक्टर त्यांची काय काळजी घ्यायची आता? त्यांना जास्तीत जास्त लिक्विड द्या, म्हणजे लिंबू सरबत किंवा नारळ पाणी ज्याच्यात मीठ आणि साखर असेल असे लिक्विड्स. आणि हो, 24 तास जरा लक्ष द्या. नाही पण अजून शुद्ध आलेली नाही तिला, काही काळजी करायचं कारण नाही ना? काळजी करण्याची गरज नाही, पण हे सगळं वॉटर लॉसमुळे झालंय आणि त्यामुळे थकवा आलाय. त्यांना जास्तीत जास्त खाऊ घाला, म्हणजे फूड आणि लिक्विड इंटॅक्ट केलं की सगळं बरं होईल. हे प्रिस्क्रिप्शन दिलंय मी, औषधं सुरू करा. हो, थँक्यू डॉक्टर. आणि हो, 2-3 दिवसात मी फॉलोअप घेईनच. ठीक आहे, मी येते. हे सगळं इतकं टोकाला जाईल वाटलं नव्हतं मला. मलाही वाटलं माझं मन वळवायला सगळं प्रयत्न करते. सकाळपासून पाण्याचा थेंबही घेतला नाही. हो, मग ती काय फक्त बोलायला बोलत नव्हती, तिने ते खरं करून दाखवलं, कारण तिला माझी काळजी आहे. बाकी तुम्हा कोणाला काही वाटतच नाहीये. तिला वाटते माझी काळजी म्हणून ती इतक्या टोकाला गेली ना. शिल्पी, तू बाबा तुम्ही नका काळजी करू, आपण व्यवस्थित काळजी घेऊ आईची. आणि अश्विनी आहेच ना, ती अगदी छान प्रकारे आईची काळजी घे. श्रेयस, अश्विनी घरातील सगळ्यांचीच काळजी घेते, पण या घरात काही इतरही माणसं आहेत जी स्वार्थी आहे. स्वतःखेरीज काही दिसत नाही त्यांना. असो बाबा, मी ही औषधं घेऊन येतो. इकडे घरी थांबलो तर ही शिल्पी माझ्या डोक्यात जात राहील आणि हिला काय बोललो तर ही माझी बायको हिला काय बोलून देणार नाही. त्याच्यापेक्षा मी गेलेलो बरं. थांब श्रेयस, मी पण येतो तुझ्यासोबत. चल, अश्विनी जाऊन येतो. हो. वा, छान काळजी घेतेस ग माझ्या आईची. पण कसं आहे ना, तुला जर खरंच असं वाटत असतं आई बरी व्हावी, तर तू स्वतःहून मार्गातून बाजूला झाली असतेस. लोभीपणा माणसाची पाठ सोडत नाही असं म्हणतात ना, तेच खरं आहे. कसं आहे ना शिल्पी, प्रत्येक माणूस हा लोभी असतो, पण लोभ कशाचा असायला हवा हे आपल्याला कळायला हवं ना. 4 भिंती, निर्जीव वस्तू ह्याच्यापेक्षा माणसं जास्त महत्वाची असतात. आणि ते जर तुला कळलं असतं ना, तर तुझ्यावर ही वेळ आलीच नसती ग. काय गाडीने जातोय आपण? हो बाबा, तुम्ही म्हणालात ना तुम्ही पण येताय म्हणून गाडीची किल्ली घेतली. मुद्दाम म्हणालो मी. घरी बसल्या बसल्या उगाच टेन्शन येत होतं. खरं सांगू का, घरात बसायची इच्छाच होत नव्हती माझी. जाऊ द्या बाबा, नका घेऊ टेन्शन याचं, नका विचार करू, सोडून द्या. श्रेयस, घरामध्ये इतका ताण तणाव असताना तिकडे परांजपे गेले आणि मला जायला लागलं. आणि बरेच दिवस मी तिकडे राहिलो. पण या दरम्यान घरात तू सगळं सांभाळलंस. आणि या अल्पावधीत तू खूप बदललायस. अश्विनी सोबत प्रेमानं आदरानं वागतोस. घरच्यांना सगळ्यांना सांभाळून घेतोस. हे सगळं बघून खूप आनंद होतो. खरं म्हणजे ना, इथली परिस्थिती हँडल करणे फार कठीण होतं. पण तू ते केलंयस, सांभाळलंयस. आय एम प्राऊड ऑफ यू डिअर. तुम्हाला खरंच असं वाटतं? अर्थातच. कसं आहे ना श्रेयस, जेव्हा 2 व्यक्तींचं लग्न होतं ना, तर त्या 2 व्यक्तीच नव्हे,
दोन कुटुंब एकत्रित येतात, पण जेव्हा एखादं लग्न मोडतं त्यावेळी दोन कुटुंब त्यात भरडली जातात आणि अशा समयी त्या सगळ्यांना सांभाळून सावरणं हे सोपं नसतं, जे तू केलंस. श्रेयस, मी आजपर्यंत तुला खूप वाईट बोललो, पण माहिती आहे ते बोलताना सगळ्यात जास्त वाईट ना मला वाटायचं. पण आज नाही. आज मी खात्रीने सांगू शकतो की माझा मुलगा एक जबाबदार मुलगा आहे, प्रेमळ नवरा आहे आणि हळवा बाप आहे. बाबा, आजपर्यंत मी तुम्हाला बोललो नाही, पण जे काही शिकलोय ना ते तुमच्याकडून शिकलो. म्हणजे मी तुझं कौतुक केलं म्हणून आता तू माझं कौतुक करायला लागलास. मी जे बोलतोय ते अगदी मनापासून आणि अगदी खरं बोलतोय बाबा. पण अधून मधून मला ओरडत जा, नाही तर माझी गाडी लगेच रुळावर ना घसरेल. आता रुळावरून तुझी गाडी घसरली ना, कान धरेन तुझे. आणि रुळावर आली का परत कौतुक करा. माझ्या बापाने माझं कौतुक करावं यासाठी खूप वाट बघितली आहे मी. चला, काय झालं बाबा? शिल्पीचं काय करायचं काही कळतच नाही आम्हाला. बाबा, खरं सांगू ना, नका विचार करू या सगळ्याचा. आणि त्या शिल्पीचं काय करायचं ना हे मी नाही सांगू शकत तुम्हाला. पण एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीने सांगतो, माझ्यासाठी आणि अश्विनीसाठी तुमच्यापेक्षा महत्वाचं कोणी नाही. हे घर, प्रॉपर्टी नाही बाबा, आमच्यासाठी महत्वाचे आहात तुम्ही आणि तुमचे आशीर्वाद. चला बाबा, निघूया, औषध आणायचंय. या, सावकाश बसा. म्हणून मला कधी कधी वाटतं की आत्याने ना आमच्यासोबत राहायलाच नको, म्हणजे आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ते. पण मयुरी, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. मला माहिती आहे तुला तुझ्या आत्तूचा त्रास होतो, पण जस्ट इमॅजिन ना, तिला तुम्ही सोडून कोणच नाहीये. आणि मला माहिती आहे की तुमची आत्तू काय तुमच्याशी इतकं चांगलं वागत नाही, बट आफ्टर ऑल ती तुझ्या बाबांचीच बहीण आहे ना. तू बरोबर बोलतोयस. काय होतं माहितीये का प्रतीक, मी लहान पडते रे, आणि त्यामुळे आत्या आईशी किती वाईट वागली ना तरी मला उलट बोलता येत नाही. अरे मयुरी, आपण नसतंच बोलायचं, कारण तू बोलल्यानं अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. मला माहिती आहे तू अश्विनीची साईड घ्यायला जाशील, पण त्याच्याने सिच्युएशन अजून खराब होईल. सो आय फील ना, तू सध्या तुझ्या अभ्यासावर फोकस कर, आणि अजून बरेच वेज आहेत ना अश्विनीला हेल्प करायचे. हे बघ, कसं आहे ना, दरवेळी प्रॉब्लेम्सच्याच भोवती त्याचं सोल्युशन निघेल असं नसतं. सो इट्स बेटर तू अभ्यासावर फोकस कर, आणि आपण असे अजून वेज शोधू ना ज्याने तुझ्या आईला अजून छान फील होईल. तुला माहितीये, मला तुझ्याशी बोलून खूप छान वाटते. आता थोड्या वेळपूर्वी ना मला खूप हेल्पलेस फील होत होतं. थँक्यू सो मच. यार मयुरी, दोस्ती का ना एक उसूल होता है. नो सॉरी, नो थँक्यू. कोणाशी बोलतेस? ऋतू दिदूशी, आपल्या ऋतू. बोलते, मला पण बोलायचं. अगं नाही, हा ती ना अभ्यास करते, बिझी आहे. तू जाऊन ड्रॉइंग कर ना. ड्रॉइंग कधीच कंप्लीट झाले, पण मला 2च मिनिटं तिच्याशी बोलायचं. फोन दे ना. अगं ती बिझी आहे ना कुहू, असा हट्ट नाही करायचा. ती मी नंतर फोन लावून देईन तिला. ए, पण मला कुहूशी आत्ताच बोलायचंय. तू असं काय करतोयस? गप्प बस ना. कोणाशी बोलतेस? ऋतू दिदूशीस ना? हो.
मग तिला करतोयस असं का म्हणतेस, करतेस असं का नाही म्हणतेस? कुहू आगाऊपणा नको करूस. माझं ऐका ना, मी आईला नाव सांगू का तुझं? जा अभ्यास कर. कधीच झालाय. हॅलो ऋतू, मी नंतर करते हा फोन. कुहूचा अभ्यास घ्यायचा आहे. हा बाय. ओके बाय. प्रतीक तेरी साली भी बड़ी तेज है. ए शाणे, ऐकत नाही माझं, मस्ती करते हा. हो, भूक लागली तुला? नाही.